तर चला, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या नवोदयच्या 120 डेजच्या चॅलेंजमध्ये आणि तुमच्या आपल्या आवडत्या चॅनलमध्ये सक्सेस स्टडी पॉईंटमध्ये. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला पहिला क्वेश्चन 14.1 झाली आपली. 14.2 ला सुरुवात करायची. पहिला क्वेश्चन बघा. दर साल सरशेकडा 8% दराने किती मुद्दलाचे व्याज सरळ व्याजाने 4 वर्षात 6,600 होईल. तर बघा, रेट ऑफ इंटरेस्ट 8%, टाइम दिलाय 4 वर्ष आणि सिंपल इंटरेस्ट काय म्हणजे टोटल अमाऊंट काय दिली आपल्याला, अमाऊंट दिली 6,600. तर प्रिन्सिपल आपल्याला शोधायचं. आपण काय करणार आहोत, या फॉर्म्युलेमध्ये ऑप्शन वाईज घेणार आहोत. आता पहिलं ए ऑप्शन आपलं काय आहे की 6,000 किती आहेत, 6,000. बी ऑप्शन आहे 5,000. असं ऑप्शन वाईज घेणार आहोत. ऑप्शन 6,000 गुणिले आर 8 इंटू 4 अपॉन 100. एक कट 8 चौक 32 गुणिले 60 साइन दुने 12. बघा 200 साइन दुने 12 0 300 साइन 18. किती आले 1920. आता 6,000 मध्ये जर 1920 मिळवले तर काय होतात 7,920 रुपये. तर ऑप्शन नंबर ए येणार आहे का आपलं, नाही. तर आपल्याला तसंच करायचंय. काय, आपल्याला दुसरा ऑप्शन घ्यायचंय. सेकंड ऑप्शन नंबर बी 5,000 गुणिले 4 गुणिले 8 अपॉन 100. 0 कट काय आलं 50 गुणिले 32. 200 5 दुने 10 0 300 5 त्रिक 15. काय आलं 1,600. तर बघा 6,000 मध्ये जर आपण 1,600 मिळवले तर काय येतात, 6,000 मध्ये काय करायचं आपल्याला 1,600 मिळवायचे. बघा व्यवस्थित 6,000 मध्ये जर आपण आपण इथे 5,000 घेतले ना, 5,000 मध्ये जर आपण 1,600 मिळवलेत काय होतं 6,600. म्हणजे हीच आपल्याला मुद्दल मिळते. तर आपलं प्रिन्सिपल काय होतं 5,000. ऑप्शन नंबर बी. कळालं व्यवस्थित. काही ऑप्शन्सने पण सोडवावे लागतात. तर ऑप्शन्सने आपल्याला थोडस माइंडसेट आपला बदलण्यासाठी काही क्वेश्चन्स दिलेले असतात. ते क्वेश्चन्स नीट ओळखून करायचे आहेत. तर बघा आता दुसरा प्रश्न काय आहे. दुसरा प्रश्न, एका माणसाने दर साल शेकडा 10% दराने म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट काय 10%, 3,000 रुपये 2 वर्षांसाठी. प्रिन्सिपल आहेत आणि 2 वर्षांसाठी टाइम. तर सरळ व्याजाने ठेवलेले 2 वर्षानंतर मिळणार रक्कम खूप सोपा आहे. सिंपल इंटरेस्ट इक्वल टू पी इंटू आर इंटू टी. आता हा खूप वेळेस लिहिलेला आहे मी, तर परत लिहायचं काम पडू देऊ नका. डायरेक्ट असं लिहित जाईल मी पुढच्या वेळेस पासून. बघा 2 गुणिले 2 20 आणि 20 गुणिले 30 60. 600 काय होईल आन्सर 600. 3,000 प्लस 600 इक्वल्स टू 3,600. कळालं. ऑप्शन नंबर डी मध्ये आपलं आन्सर आहे. थोडस फास्ट घेतोय कारण की आता सर्वांना कळत आलेलं आहे. पहिली एक्सरसाइज पण यावरच डिपेंड होती भरपूर सारी. बघा तिसरा क्वेश्चन, दर साल शेकडा किती दराने 3,650 वरचे सरळ व्याजाने 3 वर्षाचे, टाइम काय आहे 3 वर्षाचे, वर्षांनी 1,034 होईल. तर काय व्हायला पाहिजे 1,314. काय झालं पाहिजे 1,314. दर शेकडा किती दराने, आपल्याला रेट ऑफ इंटरेस्ट शोधायचं आहे. काय रेट ऑफ इंटरेस्ट किती पर्सेंट. तर काय आहे फॉर्म्युला, दर काय आहे आपल्याला, दर दिलेला आहे तिथे व्यवस्थित बघायचं आपल्याला दर काय दिलेला आहे. बघा दर काढायचा आपल्याला. दरचा फॉर्म्युला काय आहे, सिंपल इंटरेस्ट इक्वल टू 100 अपॉन मुदत मग कालावधी. काय दिलेले आहेत आपल्याला बघा 3,014 गुणिले 100 गुणिले किती आहे मुद्दल प्रिन्सिपल 3,650 गुणिले काय 3. तर बघा सॉल्व करायचं आपल्याला.
याचाच 5 चोक 20 बघा बरं, याचा भाग जातोय का? 5 चोक 20, 5 6 7, 5 त्रिक 15, 5 6 नाही. बघा आपण याला डिवाइड करूयात. 5 1 जा 5, 2 जा 10 0, 5 7 जा 35, 5 7 जा 35 1, 5 3 जा 15, 43 730. हा 0 एक कट, हा 0 एक कट, डायरेक्ट रफ करून टाकतोय मी. 0 0 कट. 73 च्या टेबल मध्ये येत आहे का? 4 कुठे येतात? 3 on the 3 3 is 9 3 4 12 3 5 15 3 6 18 3 7 20 3 8 जा 24, 8 त्रिक 24, 7 7 8 56 57 58. नाही, इथे पण डिवाइड होत नाही. तर बघा 3 ने याला भाग जातोय का बघू आपण. 3 1 जा 3, 3 6 जा 12, 1 3 3 जा 9, 3 3 जा 9, 10 11, 3 8 जा 24. काय राहिलं? 6 3 8 into 2 upon 73. 3 3 9 3 4 12, 3 6 जा 18. बघू याला पण डिवाइड होत नाहीये. आपण व्यवस्थितरित्या डिवाइड केलंय का? तर बघायचंय. 314 गुणिले तर बघा 3 1 जा 3, 3 6 जा 12 नाही, 3 4 जा सॉरी तरीच म्हटलं काहीतरी गडबड झाली. इथे काय होतं? 1 3 1 4, 3 4 जा 12, 1 3 3 जा 9, 3 7 जा 14. बरोबर आहे का? 4 3 3 7 जा, बघा इथंच करून बघूया आपण. थोडीशी गडबड होते आपल्याकडून. 3 4 जा 12, 1 1 3 3 जा 9, 2 3 8 जा 24, 438. तर बघा काय आलंय आपलं आन्सर? 438. तर इथे काय आहे? 438. तर बघा 73, 3 3 9 3 4 12, 3 6 जा 18, 40. बघा आलंय आपलं आन्सर. याला 1 जा 6 जा 6 into 2, 6 into 2 equals to 12. 12% होईल आपलं आन्सर. ऑप्शन नंबर सी मध्ये आपलं आन्सर दिलेलं आहे. बघा थोडेसे क्वेश्चन्स काही मल्टिप्लिकेशन वर असतात, काही किचकट असतात. ते फक्त थोडेसे समजून घ्यायचे आहे कशा प्रकारे आपल्याला दिलेले आहे. व्यवस्थित आपण सगळे एक्सरसाइज व्यवस्थित करूयात. चला तर बघूया चौथा क्वेश्चन. काय दिलंय चौथ्या क्वेश्चन मध्ये? एका रकमेच्या सरळ व्याजाने 5 वर्षात दुप्पट होते. आपल्याला हे दुप्पटचे जेव्हा क्वेश्चन आले, मुदत घ्यायचे, सरळ व्याज घ्यायचंय. आता मुदत जर आपण अज्युम केली 1000, तर दुप्पट होणे म्हणजे 5 वर्षात आपल्याला त्याला 2000 द्यावं लागेल. 1000चे 2000. मग सरळ व्याज किती झाले? 1000 वर 1000 व्याज झालं, तेवढंच व्याज झालं तेव्हा रक्कम काय होते? दुप्पट होते. मुदती इतकंच व्याज झालं तर रक्कम काय होत असते? दुप्पट होत असते. आपल्याला दर शोधायचा आहे आणि कालावधी काय आहे? 5 वर्ष. बघा फॉर्म्युला, दरचा फॉर्म्युला काय? सरळ व्याज गुणिले 100 अपॉन मुद्दल इंटू कालावधी. सरळ व्याज आहे 1000 गुणिले 100, मुद्दल काय आहे? 1000 गुणिले 5, कट 5 1 5, 5 2 20, 20%. किती दराने? 20% आहे का? हो, ऑप्शन नंबर ए मध्ये आपल्याला दिलेला आहे. समजलं कशा प्रकारे सोडवलाय? बघा आता काय सोडवणार आहेत आपण? पुढचा क्वेश्चन. बघा पुढचा क्वेश्चन काय आहे? 5वा क्वेश्चन सोडूयात. बघा एका ठराविक रकमेचे एका ठराविक दराने 4 वर्षासाठी सरळ व्याजाने 160 रुपये आहे. त्याचे दुप्पट रकमेचे सरळ व्याजाने 2 वर्षाचे किती व्याज सरळ व्याज होईल? तर बघा 4 वर्षाचे व्याज किती आहे? 160.
तर एका वर्षाचे किती होईल? 4 160 भागिले 4, तर बघा 40 रुपये. एका वर्षाचं व्याज किती होईल? 40 रुपये. तर बघा आपल्याला काय सांगितलं आहे, एका ठराविक रकमेचे एका ठराविक दराने 4 वर्षासाठी सरळ व्याजाने 160 रुपये, त्याच्या दुप्पट रकमेने, आता काय करायचंय, त्याच्या दुप्पट रकमेने त्याच दराने 2 वर्षाचे सरळ व्याज काढा. आता ह्या रकमेची जर एका वर्षात 160 रुपये होते, याच्या दुप्पट रकमेचे किती होईल? दुप्पट रकमेचे किती होईल? एका वर्षाचे किती होईल? 80 रुपये. किती होईल? 80 रुपये. एका दुप्पट रकमेचे किती होतील? 80 रुपये. आणि पुढे काय सांगितलंय, म्हणजे काय सांगितलंय की ह्या 4 वर्षासाठी 160 रुपये, तर तीच रक्कम दुप्पट गेली, मग व्याज पण काय होईल? दुप्पट होईल. बरोबर. तर मग एका वर्षाचं व्याज काय याचं? 40. तर व्याज पण काय होईल? रक्कम दुप्पट केल्यावर व्याज पण काय होईल? 80 होईल ना, दुप्पट होईल. तर बघा मग परत काय सांगितलंय की त्याच दर 2 वर्षाने, आता एका वर्षाचा आपण 80 आहे, तर 2 वर्षाचं काय येईल? 160 रुपये. तेवढंच व्याज येईल. किती? 160 रुपये. ऑप्शन नंबर बी. कळालं विद्यार्थी मित्रांनो कशा प्रकारे आपण हे सोडवले? बघा व्यवस्थितरित्या समजून घ्यायचं आहे आपण कसं सोडवतोय. बघा क्वेश्चन नंबर 6 आपल्याला दिलाय. 500 रुपयांचं काही दराने 2 वर्षाचे सरळ व्याज 500 रुपये. प्रिन्सिपल काय आहे? 500 रुपये. सरळ व्याज सिंपल इंटरेस्ट दिलाय 100 रुपये. टाइम दिलाय 2 वर्ष. मुद्दलाचे त्याच दराने 5 वर्षाचे सरळ व्याजाचे किती? त्याच वर्षाचे सरळ व्याज किती? तर रेट ऑफ इंटरेस्ट काढायचं आपल्याला अगोदर. तर बघा काय दिलं आपल्याला? रेट ऑफ इंटरेस्ट, दराचा फॉर्म्युला काय? सरळ व्याज गुणिले 100 अपॉन मुद्दल पर इंटू कालावधी. सरळ व्याज किती आहे? किती दिले आपल्याला? 100 गुणिले 100 अपॉन 500 गुणिले 2. 0 कट 0 कट 5 जा 5 5 2 जा 10 20 5 जा 5 2 10%. दर काय आलाय? 10%. आपल्याला काय करायचंय? 5 वर्षांनी सरळ व्याज किती? तर 5 वर्षांनी काय करायचं आपल्याला? सरळ व्याज किती ते बघायचंय. तर बघा किती वर्षाने? 5 वर्षाने. तर रेट ऑफ इंटरेस्ट आलाय 500 गुणिले 2 गुणिले रेट ऑफ इंटरेस्ट 10 पण 100. 2 ने 5 घ्यावं लागेल इथे. 0 कट 0 कट 5 5 25 गुणिले 10 इक्वल टू 250. कळालं? 250. ऑप्शन नंबर सी मध्ये आपलं आन्सर दिलेला आहे. व्यवस्थित जर सोडवलं ना काहीच अडचण होत नाही. आपल्याला फक्त व्यवस्थित बघावं लागतं की आपल्याला काय सांगितलंय आणि काय काढायचंय. एवढं जर समजलं, मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं मॅथ्स मध्ये जर क्वेश्चन अंडरस्टँडिंग खूप महत्वाची असते. क्वेश्चन जर आपल्याला व्यवस्थित समजला तर भरपूर सारं काम आपलं तिथंच संपून जाते. बघा 1200 हे 8 वार्षिक साधारण व्याजावर 8 महिन्यांनी कर्ज घेतले. प्रिन्सिपल रेट ऑफ इंटरेस्ट 8% आणि टाइम आहे 8 महिने मंथ्स. मी तुम्हाला सांगितलं होतं 8 महिने आहे, तर मग काय करावं लागेल? 12 महिन्यामधून काय 8 महिने. सोप्पा आहे. बघा 1200 गुणिले 8 गुणिले 8 अपॉन 12 अपॉन 100. सिंपल इंटरेस्टचा फॉर्म्युला आहे पी इंटू आर इंटू टी अपॉन, फक्त हे 8 महिने म्हणून 8 अपॉन 12 घेतले आपण. 0 कट 0 कट 4 3 जा 12 4 2 जा 8 3 1 जा 3 3 4 जा 12 8 8 जा 64. तर हे 1200 प्लस 64 इक्वल टू 1264 रुपये. ऑप्शन नंबर बी मध्ये आपलं आन्सर आहे. कळालं विद्यार्थी मित्रांनो कशा प्रकारे सर्व काही आपण व्यवस्थितरित्या कंप्लीट करतोय. ह्याच प्रकारे आपली ही एक्सरसाइज पण इथे संपली आहे. आपल्याला तुम्हाला जर व्यवस्थितरित्या सगळं काही समजलं असेल तर नक्की शेअर करा, लाईक्स करा आणि जास्तीत जास्त स्प्रेड करण्याचा प्रयत्न करा. थँक्यू.